सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। एका अज्ञातानं फोन करून माहिती दिल्याचं देखील दमानिया यांनी म्हटलेलं आहे। वाल्मिक कराडच्या अटकेच्या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलंय। अंजली दमानिया यांनी आज देशमुख कुटुंबाची भेट घेतली। मला रात्री 11:15 वाजता एक त्यांचा फोन आला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाकीचे 3 आरोपी मिळणारच नाहीत कारण त्यांचं मर्डर झालं। मी ऐकून हदरले अक्षरशः की काय चाललंय आणि ते म्हणे त्यांची काही 3 प्रेतं एका ठिकाणी मिळाली थे बघा। अरे ये भाई हे बाबा हे राजा आधी ह्या नंबरवरनं मला फोन आले नॉर्मल कॉल हे बघा आणि नंतर त्यांनी मला व्हॉट्सॲपवर जे मी एसपींकडे ताबडतोब ती माहिती पाठवली। हे बघा ही सगळी माहिती पाठवली आणि हे बघा काय म्हणाले। त्यामुळे खरं आहे खोटं आहे का हे मुद्दाम पेरलं गेलंय काय आपल्याला नाही माहिती। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया माझ्यासोबत आहे। 2012 पासून मी सुरेश धस यांच्या विरुद्ध सुद्धा लढते आणि तेव्हापासून मला माहिती आहे की त्यांच्या अष्टीच्या फार्म हाऊसवर काय काय धंदे चालतात। त्यामुळे हे सगळे सेमच आहे। वाल्मिक कराड काय सुरेश धस काय संदीप क्षीरसागर काय सगळे एका माळेचे मणी आहेत। मला म्हणून मी म्हटलं की तो राजकीय ड्रामा आहे त्याच्यात मला पडायचं नाही। आरोपी मोकाट आहेत तसं मी म्हणजे जेव्हा काल मला रात्री 11:15च्या सुमारास एक फोन आलाय आणि त्याच्यात असं म्हटलं की बाकीचे आरोपी कदाचित मिळणार पण नाही आहेत कारण त्यांचं मर्डर झालंय आणि हे ऐकून खरं तर डोकं सुन्न झालं होतं की हे चाललंय का। आता ही सगळी जी माहिती आहे ती मी एसपींकडे दिली होती। आता हा खरंच आहे का हे केलं गेलंय का मला उगाचच सांगून माझी विश्वासार्हता कमी करायची आहे कारण राजकीय लोक काही करू शकतात म्हणून मी माझं काम जे होतं ते एसपींकडे माहिती देण्याचं ते केलं।